भगवती माता धनलक्ष्मी म्हणून आली तर श्रीमंत करण्याचं काम करते, धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता तुमच्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करण्याचं काम करते. ती भगवती माता आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता जर तुमच्या घरात सरस्वती रूपाने कार्यरत झाली ना तर जीवन जगण्याचं ज्ञान देऊन जाते. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून करी घेवोनिया विना करी मंजूळ गायना ये सभेमध्ये हसून शारदे मयूरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती बस. खूप मोठे उपकार आहेत भगवंत.